नमस्कार मंडळी, घेऊन आलो आहोत टेन्शनचा हल्ला पळवून लावणारी मुलुख मैदानी तोफ, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क। मंडळी, आपल्या हास्य जत्रेत पाहुण्यांची नेहमीच रेलचेल असते। आज देखील काही खास पाहुण्यांचं इथे आगमन होणार आहे, त्यामुळे बादब बा मुलाहिजा होशियार, आज आपल्याला भेटायला येत आहे 24 ऑक्टोबरला म्हणजे उद्याच प्रदर्शित होत असलेल्या हिरकणी ह्या चित्रपटाची संपूर्ण टीम। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत फेरारी की सवारी, व्हेंटिलेटर सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक आणि हिरकणी ह्या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजेश मापुसकर सर। हिरकणीच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर नायक म्हणून दमदार आगमन करणारा अभिनेता अमित खेडेकर। संपूर्ण निर्मितीत मोलाचा सहभाग असलेल्या मंजिरी ओक आणि मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं आसमानी सौंदर्य अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। मंडळी, तुम्हाला असं वाटेल की चित्रपटाची संपूर्ण टीम आली आहे, पण चित्रपटाचा सेनापती म्हणजे दिग्दर्शक गैरहजर कसं काय बरं? तर मंडळी, तसं नाहीये। उलट हिरकणी चित्रपटाचं ह्या मंचावर प्रमोशन करता यावं म्हणून गेले 3 सीझन जे आपल्या सोबत आहेत ते आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। मंडळी, जगभर गाजत असलेल्या हिरकणी ह्या चित्रपटाच्या प्रमोशनल सॉन्ग मध्ये झळकलेला मराठी स्टार प्रियदर्शन जाधव देखील या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेला आहे। दादा, तुझंही स्वागत। तुम्हा सगळ्यांकडून चित्रपटाविषयी खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते। थँक्यू सो मच। मंडळी, हास्याचा हा दरबार अगदी काठोकाठ भरलेला आहे, त्यामुळे लागलीच गप्पा आणि हास्यांच्या मैफिलीला सुरुवात करूया। मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या बँकेत लाफ्टरचं सगळ्यात जास्त बॅलन्स असलेलं जॉईंट अकाउंट, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार। सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो। तुम्हाला सांगतो ना, सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो। हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो। अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते। मला ना आधी कल्पना होती ही बँक बंद होणार। मी हुशार आहे, पण मी हुशार आहे। मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले। या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक, बरोबर की नाही? करेक्ट, यस। स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आता मूळ स्क्रिप्टला आहे। हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष गुंगून ठेवलं, गुंतवून ठेवलं। हाच दादा, दादा ते आले। चला, हे नौटंकी बसली, उघड दरवाजा उघड ना लवकर। या, काय हो, दमलायत तुम्ही? हा हो, जरा या या या, पाणी। माईक नाही काढायचं, सॉरी सॉरी। अहो, तुम्ही जेवून आलात ना? नाही, तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे। अगं नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती। तो गौरव मोरे आहे ना, त्याचे 2-3 पंच वाजले आज। त्याने पार्टीज दिली सगळ्यांना, बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे। छान, बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना आता नको तुमचं काही. अरे काय काय
अगं हे काय वेळ आहे काय अगं तसलं काही नाहीये, ऐक ना. अच्छा सॉरी. माझं एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. मग? आत्ताच काम करून टाकू. मला जर एक 5,000 रुपये हवे होते. काय 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला, माझ्या बायको त्या बायकोच्या बँक मधले 5,000 रुपये हवे होते. ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे, अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. काय अगं दे. अहो, सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या, मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा हा. बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंय? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाही हं. मी आता बँक झाली, बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे? 27 दिवस रेड 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 आहे सगळं. अहो, तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? हा, एक मिनिट नसेलच वाचली. हे घ्या, नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगातपासून बघतोय खूप झालं तुझं. अरे बघापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे, चल पैसे दे माझं, चल 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. हो एवढं कशाला चिडताय? हो देते देते. मगाचपासून हे असं आहे, हे बघा, एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना, म्हणून बँक ओपन करतो. ठीक आहे, जुने कस्टमर जुने कस्टमर. हे घ्या. हे काय सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक? सुभेदार पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? हा, चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मला नाही तर मी बँक बंद. नाही हवी आहे. कॅश हवी, कॅश हवी, कॅश हवी आहे. चला रांगेत द्या. रांगेत या. अगं मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना, चला. अगं मी एकटाच आहे ना. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत या, रांगेत या. असं कुठून आणू? 3-4 जण कुठे पण मी हो, एकटाच असं नाही. काय करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. बाबा ठीक आहे, 3-4 जण. हे कसलं बालिशपण आहे. चला या. नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार, कसे आहोत? काय जळलं बेरिंग? मला हेच येतं बेरिंग, मला हेच येतं. मला हेच येतं. प्रॉब्लेम बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला हा. नाव बोला. नमस्कार, समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं आहे? चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना? चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही. अरे काय हातात आहे नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. खेळ कुठला? तर काय? झिंग चिक 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 चिक. झिंग चिक 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 चिक. झिंग. हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चरचर चर कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा, आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज. कबूतर नाही, ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालिश होते हे सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे, करते काय ती? कर 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 करते काय ती? शांतता राखा. बँके ही अकाउंट नंबर, अकाउंट नंबर, ब्रँच विरर, ब्रँच विरर. काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आयुष्य. नेक्स्ट. हा, आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर 4था आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतं तुम्ही? चला मागे वा, मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच या ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग? माझा हाच आजोबा.
हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आल्या आणि पवित्र पडलं. काय या 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 आजोबा. ओ रागवू नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरी. आजोबा बरे आहात का. बरं आहे. आजी बरे आहेत का. आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात. आंबे खाल्ले का चोखून चोखून. मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं. चला नेक्स्ट. चल आता दे. आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू. बाबा कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. चौथा नंबर आहे तुमचा. जमा घेवा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस्ट गेला. नको बा नको बा असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच का. गेला गेला. आता मी आहे. चल 5,000 रुपये दे मला. 5,000 रुपये दे. अरे बापरे लंच टाइम झाला. एक मिनिट. लंच टाइम कसा होतो. लंच टाइम कसा होतो. माझी वेळा लागली लंच टाइम कसा होतो. मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना. विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. त्यांच्याकडे तुमचे. अरे असं काय बोलते. सरळ नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना. मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार मी प्रमिला सरपंच. प्रमिला सरपंच. अशी अशी प्रमिला सरपंच. तुमचं अकाउंट आहे ना त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू नाही बोलवा ना त्यांना. फोन करा. 1 मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. हा 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे. हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय. समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये नाही आहेत पैसे आहेत. फक्त काय झाले माहितीये का. म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा हा 1 मिनिट. हे बघा त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. 1च मिनिट. हा या त्याच्या रिसिट. अरे हे बिल आहे. हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली. आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागले का तुला. सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. मी सगळे नाही केले. मग? खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला 2 लाख रुपये पाहिजे. नाही कसं आहे वरतून ऑर्डर केली ना. आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी. अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच. आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना. GRO त्यांनी काढला. काय करता. अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजे. अहो थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट. सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो. अबे तू सिक्युरिटी. अबे तेरे को बोला ना बाहर. काय को अंदर घुसता है. अरे रे काय को अंदर घुसता है. ए बस झालं तुझं. बस झाली नाटक. बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी. नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे माझे नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय. मी टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे. मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर. ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली. लोक बँकेच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात. कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक त्यांची मुलं असतात बाहेर गावी कुठेतरी शिकायला. आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवतात. आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत. पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1,000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी. औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग. महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचं त्यांनी. मला टेन्शन येणार नाही का ग. नका ना काळजी करू तुम्ही. अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना. मग ते कधीच गहाळ होणार नाहीत. कळलं का. ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील. काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर. तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली. कोणी दिले पैसे. या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे. तेव्हा पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000. त्यावर काढला अख्खा महिना. काढला की नाही. मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना ते मी माझ्यासाठी नाही केले. आईबाबांचा मेडिक्लेम केला. गरज होती ती. कळलं का. आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे. काळजी करू नका.
या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते हे जगात कुणालाही कळणार नाही आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो 2000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2000 रुपये नाही चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे आणि चिप्सवर भागवा. ते चिकन चिली, चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटाट सांगू नका, कळलं ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका. आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी ये मानव अंगचटी को आ रहा है, इधर आओ. अरे नहीं, मेरी बात सुनो. नवरा है, नवरा है. वा वा वा, आम्हाला ही घरगुती बँक खूप आवडली. वा मस्तच. बघा हास्य रसिक काय दाद देत आहेत. सई, मला असं वाटतं की घरगुती बँका जितक्या आहेत त्यांना सगळं हे पटेल आणि रिलेट पण होईल. आणि हे खरं आहे असं मी मानते, कारण मला असं वाटतं की बायकोचं किंवा घरातल्या स्त्रीचं मॅनेजमेंट जर तगडं असेल तर घर खूप सुरळीतपणे चालतं. तुम्ही जेव्हा जेव्हा येता स्टेजवरती तेव्हा मजाच आणता आणि आजही आली. थँक्यू. प्रसादा. कधी कधी मला असं वाटतं तुमच्या टॅलेंटपर्यंत पोचेल का कधी कोणी. कधी कधी मला असं वाटतं तुमच्या टॅलेंटपर्यंत पोचेल का कधी कोणी. लवकरात लवकर पहा चित्रपट हिरकणी. वा दादा वा 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 वा. आज बहुतेक सगळे असेच आहेत. आज सगळे शेवटचं हिरकणी आहे एवढं मला कळलेलं आहे. तू फक्त पहिली लाईन सांग, पुढच्या मी समजून घेऊ. परफॉर्मन्स कुठला का असो. वा 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 वा. राजेश सर. सर्वप्रथम माझा दिग्दर्शक आहे माझ्या बाजूला बसलेला हिरकणीचा, आणि तो सुरुवातीला तसं म्हणाला की हिरकणी लिहायच्या आधी हास्यजत्रेचं स्क्रिप्ट आम्ही लिहिलं आणि त्यानंतर मी हिरकणी लिहिली, कारण हे प्रमोशन आम्हाला खूप महत्त्वाचं होतं. तर हे दोघं त्यांनी जो काही चमत्कार केला इथे आता, इट्स अमेझिंग, इट्स आउटस्टँडिंग. तुम्ही सगळे म्हणजे दिग्गज, माझे सगळे फेवरेट आहेत इकडे बसलेले, त्यामुळे मला खूप मजा येते इकडे हे सगळं बघायला. आणि तुम्ही दोघांनी जी काही कमाल केली आणि ज्याप्रमाणे हसत खेळत लिखाणाच्या पलीकडे घेऊन गेलेली ही जे तुम्ही काही स्किट केलं आणि त्याचं जे काही कन्क्लुजन होतं, इमोशनल नोटवर जे संपवलं, दॅट वॉज अमेझिंग. इट्स आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच फॉर दिस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच अमृता विशाखाताई. थँक्यू. मंडळी, आपला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे लग्नानंतर पहिल्या दिवाळीचं वाण घ्यायला म्हणून सासरी आलाय. बघूया त्याचे सासू सासरे म्हणजे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि चिपळूणचा विनोद खन्ना ओमकार भोजने आपल्या लाडक्या जवळचा कसा पाहुणचार करतात ते. Thanks, bro. Hello, everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. ए हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये. त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुलेबद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. अच्छा. येस टॉम क्रूज. येस टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम
राम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉम्पास, आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम्पास 2. बरं, खूप सारा टॉम्पास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे, आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात, त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना. रंजना एक बोलती एक आहे, मग काय विचारायलाच नको. बाबा, ओ बाबा. कोण आलंय? ओ बाबा, या या या. कोण आलंय? अरे बाबा, अरे बाबा आले. अरे कोण आलंय? क्या बात है? कोण आलंय? बाबा, हा. ओळखा कोण आले? ओळखायचंय. बघू. अरे वा. काय? अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना, तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? अम्मा. मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा, सॉरी. माफ करा. ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही. अगं ऐकलंस का? जावई बापू आले, जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी. गाडीला उसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू आले, जावई बापू. त्याचं काय आहे, वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो, आणि मला कमी दिसतं. अगं हे जावई बापू आलेत ना, पाणी घेऊन ये. पाणी. लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचं लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा, मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठं माझं स्वागत करताय, पूजा करताय, नका करू. नाही. हात वर करा. आहात का? नाही, काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो, आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत अरे येडा बेडा झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब पागला का? नाही, ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको, घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको, आता जाळपोळ नको. अहो, काही होत नाही हो जावई बापू. तुम्हाला सांगतो, पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे अगोरी पद्धत आहे, अगोरी पद्धत आहे ना. जावई बापू, मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. मला वाटतं इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. हे बाबा, त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर. पाटावर. 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण? अरे याच्याशिवाय आहेच का? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो, वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर. जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर. जावई आमचा. पाटावर बसतो मी. हे घ्या, बसतो. एक मिनिट. अगं हे रांगोळी काढणं पाटाभोवती. रांगोळी. डांबर गोळी. ते कुठं घालू? ओ इकड्या तुम्ही शांत बसा. डांबर गोळी. त्यापेक्षा रांगोळीच बरी आहे. पण ऐका ना आई, कशाला रांगोळी राहू दे ना. कशाला रांगोळी? रांगोळी काढते. असं कसं? आमचे कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? म्हातारी झालं
नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय, हात का हलतोय, आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय, आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही, बसा. चल पटकन जावई बापूंना ओवाळूया. चला चला. बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचं पाठावर बसतो का मी? प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? आई हे फिरवा, तुम्ही नका फिरू. हे म्हणजे हळूहळू ते ऐका. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल नाही जमत नाही कसं. आमचा एकुलता एक जावई आहे, त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे. शपथ घेतली वाटतं आज मला मारून हो टाकायची. या मी ओवाळतो. दिन दिवाळी, सासरा जावयाला ओवाळी. अरे सासरा आलाय घाटावर, जावई आमचा जावई बापू, आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय तुम्ही तुमची स्वतःची जागा माझ्या नावावर केली? मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे, आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना. ती कागदपत्र द्या. हे घ्या सही करा. बाबा आपण नाही बाबा म्हणजे वाजवेन. सही करा. अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची. पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा. म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे, म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय? जागा दाखवा त्यांना पटकन. हो चला. पेन द्या. हे पेन द्या. पेन घ्या. तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ त्यांना आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. नीट लक्ष द्या जावई बापू. आणि तू टायमिंग ठेव. जागा अशी वाजली पाहिजे. पेन द्या. हे पेन द्या. पेन घ्या. तुम्ही पेन घ्या. जपा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमच्या. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. या जागेसाठी? अहो सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता. म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बऱ्यांच्या या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. असं ठोकलाय. ही जागा वा क्या बात आहे. दणदणीत झाला परफॉर्मन्स. झकास. प्रसादा, तुम्ही सगळेच आहात विनोदाची खणखणीत नाणी. तुम्ही सगळेच आहात विनोदाची खणखणीत नाणी. लवकरात लवकर पहा हिरकणी. आपण आता अप्सरा आका हिरकणीला विचारूया. तिला किती मजा आली हा परफॉर्मन्स बघताना? सोनाली? खूप एन्जॉय केला मी. गौरवला आम्ही एकत्र एक सिनेमात काम केलं आहे, त्यामुळे त्याची ती केसांची जी स्टाईल आहे ते आता मला जमत नाही आहे करायला. पण ती मी तेव्हा पाहिली होती पहिल्यांदा. पण त्याचा तो असा वापर करतो, एवढा वापर करतो, हे मला आज लाईव्ह बघायला फारच मजा आली. या तिघांनी फार धमाल केली. ओंकार, ती जी लकब होती फुरफुर आणि शेवटपर्यंत फारच मजेशीर. वनिता, आउटस्टँडिंग. त्यातली जी लावणी होती ती तर मला आयुष्यात कधी जमणार नाही अशी ती लावणी होती. फार मजा आली. आणि माझं नाव आहे सोनाली कुलकर्णी. पाहायला विसरू नका हिरकणी. अरे काय चाललंय? माझी जागा कशी वाटली? वा भन्नाट. सोनाली, आम्ही तुझे अनेक उत्तम सिनेमे पाहिलेले आहेत. आता हिरकणीमध्ये सुद्धा एका वेगळ्याच
पद्धतीची भूमिका तुझी असणार आहे. तर काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी, फिल्मविषयी आणि ओव्हरऑल या अनुभवाविषयी? हिरकणीसारखी भूमिका प्रत्येक कलाकाराला करायला मिळावी किंवा कुठल्याही कलाकाराचा ड्रीम रोल असू शकतो अशी ही भूमिका आहे. भूमिकेविषयी वेगळं मी आता काय सांगू. प्रत्येकाला माहिती आहे हिरकणी कोण होती, तिची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, तिने काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या भूमिकेविषयी मी काही सांगणार नाही. पण मला आत्ता एवढंच वाटतं की ती आपली हिरकणी जी आपण पाठ्यपुस्तकात तिची कविता वाचलेली आहे ती मला रुपेरी पडद्यावर साकारायला मिळते आहे. मनामनात असलेली, मराठी लोकांच्या मनामनात असलेली हिरकणी, तिचा चेहरा होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. एक कलाकार म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून याहून मोठा टप्पा माझ्या आयुष्यातला कुठलाही असू शकत नाही. वा वा. आणि भरून येतं आहे खूप हे सगळं बोलताना, पण आत्ता खूप मज्जा येते आहे कारण आम्ही महिनाभर प्रमोशन करतो आहे. खूप सगळ्या स्ट्रेसमधल्या गोष्टींमधनं इथे आलो आहे. सिनेमा आता प्रदर्शित होणार आहे. आता सगळं आमचं करून झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की ही दिवाळी मराठमोळी साजरी करूयात. हा, क्या बात है. इतक्या प्रेमानं तू सांगितलंयस प्रेक्षकांना, ते डेफिनेटली तुझं ऐकणार आहेत. वा 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 सोनाली, थँक्यू. मंडळी, कॉमेडीच्या गल्लीत वट असलेली चेतना भट आणि भांडायला खट, बोलायला तिखट अशी असलेली खानदेशीबाई अनुपमा दोघी आल्यात चिपळूणचा पारसमणी असलेल्या प्रभाकर बोरेंच्या दुकानात ड्रेस खरेदी करायला. बघूया तिथे काय धमाल घडते. अगं शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना, 300 रुपये तुला हवत घे महिना, 300 रुपयात हा हवत घे महिना, शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना. क्वालिटी माल पटकन घ्या. लॉट असेल रस्ते का माल स्वस्त में, रस्ते का माल स्वस्त. ओ सोनाली मॅडम घ्या ना जरा माल घ्या, मस्त क्वालिटी उत्तम आहे. नको आहे माझ्याकडे. अहो सही क्वालिटी आहे, हवं तर सही मॅडमला विचारा. चांगला माल आहे का? हो मॅडम, हो घ्या. नाही म्हणू नका हो प्लीज, माझ्या भाऊनी तरी करा का नाही. काय आहे, माझ्या स्टॉलचा एखादा फ्रॉक तुम्ही घालून मार्केटमध्ये फिरली ना तर लोक म्हणतील ही बघा केवढी श्रीमंत बाई आहे, प्रभाकरच्या स्टॉलवरचा फ्रॉक घातला नाही. हो घ्या ना, नाही म्हणू नको. हो घ्या ना. नाही नको. नको काय, घ्या. सॉरी. बघा असं आहे. असो आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय करणार. काय बरोबर आहे का नाही मला सांगा, आहे का नाही. नाही, पण तिचं बरोबर आहे. सोनाली असे स्टॉलवरचे कपडे नाही वापरत. मग तुम्ही घ्या ना. नाही, मी पण नाही वापरत. मग मध्ये कशाला बोलता भाई. ओ सई मॅडम तुम्ही तरी प्लीज घ्या ना. म्हणजे जर भाऊनी तरी करा प्लीज. नाईस क्लोथ is the cloth is very important for fertilizer. It giving for something is wrong. I shall always even to for moment. Yes. Prabhakar yes, More. What happened? I am Prabhakar More. What happened? पण हा वासडा मला का मारून गेला. हे वासडिया तू इथं थांबा, तू ये परत. नाही तुला आपटून मारला तर बघ, तुला सांगतो ह्याला आपटतो का नाही बघा. वासडा मला मारून जातो. हा शुक काय ओ मामा. मामा काय मामा आहे मी. मग काय आता आओ म्हणायचं का काय तुम्हाला. मग म्हणा ना. आमचे हेत ना हे त्यांनाच फक्त आओ म्हणून आवाज देते बरं का मी. बरं ते राहू द्या. स्कार्फ कसा दिला बुवा. 900 रुपये डझन. डझन तुम्हाला डझन माहिती नाही. 12 900 रुपयाला 12 पीस आहेत का नाही. 12 बिरा नाही घ्यायचे मला आपला एकच हवाय. मग बघा चांगला सिलेक्ट कला, कलर पण अगदी ब्युटिफुल आहेत का. हॅलो बागिने सर. हा मम्मा. अगं हो, येता एखादा स्कार्फ दिसला ना तुझ्यासाठी छान तर घेऊन येईन मी. हो आणते. स्कार्फ विकणार. स्कार्फ समजेल लवकर या. स्कार्फ बघण्यासारखा ताबडतोब हजेरी लावा. स्कार्फ मस्त आहे. हा कसा दिला हो. हा कसा. हा बेचव असला ना तरी रुबाबदार आहे. हवा बेचव असला तरी रुबाबदार आहे. हलका असला तरी क्वालिटीला एकदम बेफाट आहे. किंमत कमी टिकायला हमी. किंमत सांग ना बो. किंमत म्हणजे काय, तुमचं राहू द्या माझं राहू द्या. 300 रुपये देऊन टाका. 300. हा मग काय. आता तर 900 रुपये डझन म्हणत होते ना तुम्ही. म्हणजे एकाचे झाले 75 ना, आता 300 म्हणून राहिले का. कसं आहे माहितीये काय, तुम्ही 1 डझन घेतला ना तर 900 रुपये आणि सिंगल पीस घेतला ना तर 300 रुपये आहे का. काय समजलं. एका पीसचं 300 रुपये का. राहू दे बाई. मग
हो हा? नाही मस्त आहे हा. आय लाईक दिस. आवडला? मी घेते. आय विल गिव्ह यू 300 300 रुपीज मी घेऊन राहिले होते ना. ओ मॅडम तुम्हाला 300 रुपये परवडले नाही ना म्हणून टाकलं ना तुम्ही. मग त्यांना घेऊ दे ना. नाही पण मी काय म्हंटल काय? बाबा विचार करते राहू दे असं मी नको म्हटले का. नाही एक्सक्यूज मी सॉरी काकू पण हा मी घेतला होता दादा आधी. तुम्ही दुसरा घ्या बघा कुठेतरी सिलेक्ट करा. नाही पण मी घेतला होता बाई हा. नाही, काय करते तू. अहो, मी घेतला होता. नाही आता मी हा बाय करणार आहे. ए बाय काय? अशी बरी तुला बाय बाय करून जाऊ देईन मी. हा स्कार्फ हवाय बरं का मला. हा हवाय पैसे देते मी तुम्हाला. एक मिनिट तुमचे पैसे वगैरे राहू द्या. मला हा आवडलाय दादा मी घेतलाय. मी तुम्हाला पैसे देते. 300 रुपये देते तुम्हाला. लगेच पटकन देऊ. एक मिनिट दे चल. ये चल ये. का बावळट बाई आहे काही. आग लागली तुमच्या तोंडाला. फाडला हिनी. हा माझा स्कार्फ का फाडला तुम्ही. फाडला काय फाडला केवढा नुकसान केलं तुम्ही माझा. हा मोर्य आहे. अरे हा वसाडा मला अगोदर नाव विचारतो आणि मग मारून का बोलतो. हे वसाड्या पुढे ये. ओ दादा जाऊ दे ना तिकडे. त्याला काय बोलता. इथे स्कार्फ फाडला ते बघा तुमचा. पहिला आता 300 रुपये टाका. हा. 300 रुपये टाका पटकन. हिच्यामुळे फाडला की नाही मी स्कार्फ. हिच्याकडून घ्या पैसे. मी का देऊ पैसे. मी नाही फाडलाय यांनी फाडलाय का. तू दे पैसे. ए बाई चांगला मी घेत होते म्हटलं मला आवडलाय तर म्हणे मला हवाय आता बचना गुंडाळून बचना बाई. मला हा ड्रेस हवाय आता. याची प्राइस ड्रेस हवाय 700 रुपयाचा आहे ड्रेस. घे आता घाल ड्रेस घे. आग लागली तुमच्या पण तोंडाला ती. माझं कपडे कशाला फाडता वाय. फाडायची हौस आहे ना तुम्हाला. आधी इथं पैसे टाका रोख मग कपडे फाडा का नाही. दादा एक मिनिट तुम्ही मला का बोलताय. तुम्हाला हिने आधी सुरुवात केली की नाही. हा स्कार्फ मला आवडला फाडला. आणि मोठी शाणी तू. ऐका ना सुरुवात तू केली ना ग. हा हे बघ माझ्या नादी लागू नको. मी तुला सांगून ठेवते. काय करशील तू. काय करशील मला सांगस. तू मला शिकाळस. तुला चांगलं दाखवीन बर का. हेच का माझा. माझ्या नादी नको लागू. तुम्ही तुला सांगते माझ्या नादी लागू नको. मी तुला सांगते फाडून काय बघून राहिली का. तुझ्या डोळ्यात पाहणार आहे का मी. हे कुठल्या भाषेत बोलायला लागले तू. मला शिव्या लागायच्या. माझी भाषा ये इकडे. मी मोरी वाढून काढते ना तुझ्यावर नाही येत. जस्ट नॉनसेन्स यू डॉंकी यू मंकी. काय बोलून राहिली. कळलं नाही काय तुम्हाला मारकी म्हैस गाडवीन जकीन डाकीन असं म्हणाली. अहो तिनं तर 2-4 शिव्या दिल्या ना. तुम्ही तर रांगाच लावली 5 शिव्यांची. रांग लाव नाही तर काय. हिनं 3च द्याला. माझा तुम्ही स्कार्फ फाडलाव ना म्हणून मी सगळ्या कोकणातल्या शिव्या दिलेल्या तुम्हाला. काय जमाजले. मला जखीण बोलली तू. जकीन मला डुकरीण बोलली तू. मुर्दाब शिवला तुझा. तुला शीत घेईन आणि चांगली लोडवीन बर का. खानदेशी माणसाच्या नादी नाही लागायचं. खानदेशी माणूस शांत आहे तोवर संत आहे का भडकला ना. माइंड युअर टंग. नानाची टंग. I can also use this type of language. उनी मोठी इंग्रजांनी पोटनी जाग. Fox ate your mother. काय बोलली होई. आवशी खाल्लन कॉल्यानं समानारी. हे बघ ए भोकर तोंडे. परत तुला सांगून राहिले माझं डोकं भडकवू नको बरं का. एकदा भडकलं ना का मग काहीच राहणार नाही. काय करशील दाखव तुला काय. नाही तुला हात दिलेत का देवानी. मी पण हे फेकलं चांगलं हिला दाखवते. बघितलं माय असा अंगावर वावालीने वाट लावून टाके अख्ख्या खानदाराची तुमच्या. नाही तर बाय माझ्या आईशी. चुकलं पैसे देते तर बाय माझ्या आईशी. सत्याची पांढरी बाय माझ्या आईशी. दुपारचा वेळ आणि तू बोलता गेला राजेश बाय माझ्या आईशी. या ज्या 2 नवटंकी बायका आलेल्या आहेत आणि माझ्या धंद्याची अरे बिरो अरे येणार खोट. तुम्ही बाय ना लिंबूचे आयटम
किती वेळा सादर करतो रे एक तर तुझा पाठांतराचा गोडे मागच्या स्किटचे वाक्य तू या स्किट मध्ये वापरतो सिच्युएशन तसं होतं ना म्हणून बोलावं लागलं. कुठे तो लिंबू अंधश्रद्धा पसरवतो घरी ना बाबा. अंधश्रद्धा पसरवली ना लिंबू सारखा पिळून त्याचा ज्यूस करून पिऊन टाकीन मी दलिंदर. अरे काय झालं माझ्या आयुष्यात चालली नाही हा कोण वसाडा मध्ये मध्ये येतोय मला मारून जातोय. ह्या 2 वसाड्या माझ्या स्टॉलची वाट लावली नाही कपडे फाडून टाकली नाही. हे तुम्ही निघायत ना मला कपडे विकायचे नाही. निघा निघा दादा 1 मिनिट. काय हिने आधी सुरुवात केली ना फाडाफाडीला. होय, होय. हिला जायला सांगा मी नाही जाणार. तू बघते ना मी काय घेते ते आता मी तर इथं उभी राहणार आहे मी तर कुठं जाणार नाहीये. घाबरले बसा. See your face in the mirror. काय बोलून राहिली का ही फोकडतोंडी थोकडतोंडी घेऊनच जाणार. ए बुचबुच करू नका बरं का सिटी पोलीस स्टेशनला घेऊन जाईल बरं का मी तुला. घे ना घे तो घे सगळे घे ना. ऐका ना ऐका कशाला खराब करता मी काय घेते मला हा हवाय ना तो कशाला लोळवते. हा ड्रेस दे मध्ये ना हा पण दे ना. चल चल जा घे चल. कसं फसवलं दादा. हा ड्रेस द्या आता पॅक करा प्लीज. अरे काय करून राहिली फोकडतोंडी बरं का मी आता ना अशी ना मी घेईन हिला. चल ये तू मारामारी नका ऐका ऐका काय चालू ऐका ऐका कपडे कशा अरे थांबा अरे थांबा वाचडा उचला उचला. मी तुम्हाला सांगतोय सगळे कपडे उचला उचला उचलला. गेला काय तो भाऊ खाली बस जरा. काही चाय पाणी मागू काय तुला. नाही नाही मला एक गोष्ट सांगशील काय लय दमवलायस मध्ये मध्ये मला येऊन तू मारतोय. कारण सांगशील का मला मारतोयस तर नुसतं कारण सांग. मला सरांनी सांगितलं होतं तसं काय की मोरेंना उचलून आपट किट चांगलं होतं म्हणून. मागच्या वेळेस भलतं उचलून आपटलं तुला तर भलतं कौतुक झालं होतं ना. काय स्किट आपटण्यापेक्षा तुला उचलून आपटलेलं बरं आहे ना. नाही तर आपण किती बी आपटलं तर बऱ्याचदा पंच फुटतच नाही. नाही माझी काही दुश्मनी नाहीये. नाही तर काय हा मारतोस दुश्मनी नाही. तुम्ही चिपडूनचे मी थोड्याचा दुश्मनी कुठली हो. बांधाला बांधे का आपल्या. तो नाहीच आहे मी ठेवणार पण नाही आहे तो. बरं चला ना उठा ना एकदा. आता कशाला उठा शेवटचा एकदा उचलून आपटतो ना बाबा तू काय आम्ही मेला वाजव उचलून आपली क्या बात है धमाका. दिस इज सो मीन. पण मी हे बोललंच पाहिजे 2 बायकांची भांडणं बघताना फार मज्जा येते. फुल ऑन एंटरटेनमेंट. तुम्ही सगळ्यांनी मिळून इथे जो काय पसारा केलाय अफलातून मस्त मजा आली. प्रसादा आज इथे आहेत खानदेशचे राजा राणी. जरा वेगळे जरा व्हरायटी आहे जरा नीट ऐका 2 मिनिटं. आज इथे आहेत खानदेशचे राजा राणी मुंबईची चेतनाबाई धरणी आणि चिपळूणचा पारसमणी. पण आता मनोरंजनाची एकच पर्वणी शिवसाम्राज्याची हिरकणी. क्या बात है क्या बात है क्या बात है. मंजूताई मला रस्त्यात भांडणं बघायला जाम आवडतात. मला भयंकर आवडतात आणि कित्येक वेळा त्यावरून माझं आणि प्रसादचं भांडण होत असतं. कारण तो गाडी चालवता थांब ना प्रसाद थांब ना. अगं तू वेडी आहेस का मागे गाड्या आहेत तू बाजूला घेऊन थांब वगैरे. मी इतकी वेडी आहे रस्त्यातली भांडणं बघायला त्यामुळे मी थांबते. मला एक खूप आवडलाय. मुळात स्कार्फसाठी झालेला वाद हाच मला खूप आवडलेला आहे. वा मज्जा आली खूप मज्जा आली. वा धमाल धमाल. थँक्यू सो मच या फाडू परफॉर्मन्ससाठी. राजेश सर तुम्ही एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहात. पण ह्या चित्रपटात तुम्ही क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेलं या चित्रपटाचं. बरोबर. आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आहेत. बरोबर. तर ह्या इक्वेशन विषयी आणि या अनुभवाविषयी काय सांगाल.
कंटाळलोय मी या सगळ्या जाचाला. म्हणजे त्या हिरकणी बुरुजावर ह्यांनी मला असा अडकवून ठेवलाय की मी विचार करतोय कधी एकदा 24 ऑक्टोबर येईल, फिल्म रिलीज होईल आणि मी ह्या सगळ्यातनं सुटेन. म्हणजे किती जबरदस्ती. सोनाली कुलकर्णीच पाहिजे हिरकणी. मीच डिरेक्शन करणार, गाणी पण मीच गाणार, मंजू माझी असोसिएटच असणार. मला न सांगता त्या अमित खेडेकरचं कास्टिंग पण करून टाकलं. असा नावाला प्रोड्युसर म्हणून ठेवलाय. इथे बसवलंय मला आणि माईक समोर सांगतो आता प्रश्न द्या. आता उत्तर पण माझ्याकडे आहेत. माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच असा अनुभव होता. आणि प्रसाद तो दिग्दर्शन करताना आणि जेव्हा ही फिल्म माझ्याकडे घेऊन आला आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी दिग्दर्शकाला वाटतं की अरे हा शॉट असा असायला पाहिजे, अरे हे असं करायला पाहिजे, हे तसं करायला पाहिजे. माझं काम एवढंच होतं की गप्प बसायचं, त्याला त्याचं काम करून द्यायचं. आणि माझ्यासाठी ते खूप अवघड होतं. आणि ते कुठेतरी मला असं नेहमी वाटायचं की मी कुठेही ह्याच्यामध्ये येता कामा नये, ह्याला ह्याचं काम करून द्यायचं आणि फक्त ह्याच्या मागे उभं राहायचं. फक्त मी तेवढंच केलं. आणि मग तुम्ही 24 ऑक्टोबरला तुम्ही सगळे पाहाल काय केलंय तरी. चकवा चांदणं आहे ते माझं. चकवा चांदणं. प्रसाददांविषयी काय बोलावं, नावातच टॅलेंट आहे. सो एकदा प्रसाददांसाठी जोरदार टाळ्या आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेल्या हिरकणी ह्या आजच रिलीज झालेल्या चित्रपटामधील सुमधुर गाण्यानं आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता आपण सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, आपल्या देशात लोकसंख्येप्रमाणे पुतळ्यांची संख्या देखील दररोज वाढत असते. अशाच एका पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मंचावर येत आहेत खानदेशचा माणिक श्याम राजपूत, लालबागचा पुष्कराज पाडी कांबळे आणि आगरीपाड्याचा कौस्तुभ मणी अरुण कदम. नको वाजाडू, भलता पचका झालेला आहे आधीच. प्रसाद दादा, सई मॅडम, राजा सर, भलता डोक्याचा बनका उडालेला आहे हो. माननीय नगरसेवक अरुण कदम साहेब अण्णांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी इथे येणार आहेत. आता अण्णा म्हणजे त्यांचे एकदम जीवाभावाचे, म्हणजे एकदम त्यांच्या बापासारखेच बुवा. हा, पण तो अण्णांचा पुतळा घेऊन मी ट्रक मधून येत होतो तर खड्डे भलते होते हो रस्त्यात. मी पुतळ्यासोबत मागे होते, गचक्यावर गचके बसत होते. मी असा उचकलो, हँडल धरायला गेलो मी, तो पुतळ्याचा हँडच होता आणि असा झटका बसला आणि पुतळ्याचा हँड माझ्या हातात आला. आता पुतळ्याचा हँड गेला, त्याच्यात माझा हँड हे जर अरुण कदम साहेबांना कळलं तर माझा हँड पाय सगळं तोडून टाकतील ते. म्हटलं आता काय करावं. त्या कारागीर जे होते ना त्यांना मी सांगितलं, अरे जोडा बुवा. ते म्हटले फ्रॅक्चर झाल्यावर ते जोडायला 15-20 दिवस लागतात, हे जोडायला 2 दिवस तर लागतील बुवा. म्हटलं आता काय करा बुवा मग. पण माझं नशीब भलतं भारी हो. मला अण्णांसारखा दिसणारा एक हुबेहूब नट भेटला. हा, आणि तो एकदम रिकाम टेकडा होता. म्हटलं त्याला इथे 10 मिनिट उभं करू. आणि अरुण कदम साहेब आहेत ना, एकदम हुकेले, जायल खोपडी आहे एकदम. त्यांना खरंच वाटेल ते. फक्त तुम्ही सगळे कार्यकर्ते, या वार्डाचे नागरिक काही बोलू नका बुवा, पचका करू नका. बने ओ भो बने, अण्णांना घेऊन रे. हा पळून जात होता. हा, का रे भाऊ, तू का बरं पडून जात होता रे? पळून जाऊ नये तर काय करू. मला सांगितलं होतं की नाटकामध्ये पुतळ्याची ऍक्टिंग करायची. इथं हे रस्त्यावर आणलंय तुम्ही. तसंच करायचंय, पुतळ्याचीच भूमिका करायची येणार आहे. आणि 5,000 रुपये दिले ना रे तुला. 5,000 रुपये दिले म्हणे. 5,000 रुपये दिले, पण इथल्या लोकांना जर कळलं ना की मी पुतळा नाही खरा माणूस आहे तर 1 लाख फटके पडतील मला. नाही, सगळे आपलेच लोक येते. आणि 10 मिनिटाचं तर काम आहे हो. 10 मिनिटाच्या वर 1 मिनिट बी थांबणार नाही. माझा पथनाट्याचा प्रयोग आहे. तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण?
त्या गारीकडे जाऊ वाचाऱ्यानो, तिकडे टोवाला आला तर गाडी उचलून घेऊन जाईल तो. पटकन तिकडे जा. साहेब वेलकम. वेलकमीच आहे माझ्याकडे. चला पटकन अपहरण करून घेऊया. अपहरण कोणाचं? अरे ते वसारे अपहरण नाही का, ते पुतल्याचं असं करतात. अनावरण म्हणतात त्याला. अन्न कुठे अन्न कुठे आहे? अण्णा. अरे वसारे अन्न वर गेले मला माहिती आहे, पण तू पुतळा बनवून आणला. हा काय साहेब, हा काय? ह्यो अण्णांचा पुतळा. हा हा हा. अरे वसारे काय फालतू करूया. काय झालं? अण्णांच्या पुतळ्यावर चादर सुकट टाकली. अशी चादर सुकट. अहो चादर नाही नव्हती. अनावरण करण्याआधी ना असा कपडा टाकत असतात बा, तो कपडा तुम्ही काढायचा. म्हणजे अण्णांचं वस्त्रहरण मी करायचं? वस्त्रहरण नसतं नव्हतं. असा कपडा तुम्ही काढला की सगळे लोक टाळ्या वाजवतील. हे सगळे टाळ्या वाजवणार. झालं मग आताच काढतो मी. ये कुणी बनवला? कुणी बनवला? सॉरी. असला पुतळा. सॉरी. असला पुतळा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला रा. गौरा सेम टू सेम अण्णासारखा पुतळा बनवला. सेम टू सेम अण्णासारखाच आहे रा. सेम म्हणजे तुला सांग रे, दागराच्या पुतळ्याला कापराचं कोट घातलंस तू? नाही ते कपडे सगळे असे कापडाचे ठेवले बा. काय पुतळ्यासाठी, म्हणजे कोणी कबूतर शिटत, कावडा शिटतो, खराब होतात ना कपडे. 8-10 दिवसांनी सगळे लॉन्ड्रीला देणार आहे आम्ही, ड्राय क्लिनिंगला सगळे कपडे. म्हणजे असं म्हणजे फॅसिलिटी. अरे फॅसिलिटी आहे. अरे सेम टू सेम अन्नाचं पुतळा आहे रे. म्हणा याला बघून अशी पिठी बांधायची वाटत. मी काय म्हणतो, मी जरा अन्नाला हात लावा बा, आपलेच आहेत. अन्न पण सांभाळू ना. हात लावत. लब्बरच आहे. लब्बर सारखं आहे ते, पण ते वेगळं मटेरियल आहे. पण तुम्ही गदड्याचा आवाज काय काढला बा. तर आज आपल्या इथे माननीय नगरसेवक अरुणजी कदम आलेले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा बा. आता या काजव्याचं या सूर्याने काय वर्णन करावं बा. यांची चरण धूड इथे लागली, तेच आमचं भाग्य आहे बा. लवकर आटप तू पण. अरे मी एकदाच बोलू, डबल कसं ऐकायला आलं म्हणा. इको माईकचा प्रॉब्लेम असेल ना. माईक वाल्या, अरे इको नको देणार आहे, इको कमी करणार आहे. 2 वेळा आवाज येतोय ना रे. इको कमी कर. थोडं कमी कर. तुम्ही बोला. अण्णा, माझे अण्णा. आता अण्णांबद्दल मी काय बोलू? कमी बोल. रे वसाऱ्या माईक वाल्या, काय फालतूगिरी झाली तुझी. अवरे कसं ऐकू देतोस? मी जे बोललो नाही ते कसं ऐकू देतोस तू? मशीन खराब झाली त्याची. काय रे तुरे? अरे तुरे तू नीट करणार आहे मशीन ते. अन्नाबद्दल मी काय बोलू? अण्णा म्हणजे तुम्हाला सांगतो, अण्णा ना म्हणजे माझ्यासाठी अण्णा माझ्यासाठी लय जवळ. म्हणजे ऍक्च्युली अण्णांमुळं माझं जगनच न्यार झालं. काय सांगू तुला मी. असं अण्णा मला बोलायचे, मी लगेच ऐकायचो. हे बस, मी लगेच बसायचो. हे वसाऱ्या, अरे ऐकू देतोस? उठ कधी बोलले, आता तर ऐकू देतोस तू म्हणा. चालण्याची मशीन जामच खराब झाली रे. माईक तोंड्या, तुले काही राष्ट्र फलिकाड सोरे ते मशीन सुधारवणार आहे. तू ते सुधारवणार आहे मशीन, तू सुधारणार आहे. बोला. अण्णाबद्दल मी काय बोलायचं? अण्णा माझ्यासाठी सोया सॉस होते रे. काय होते? सोया सॉस. म्हणजे ते सगळ्यांसाठी नसतात कर रे. अच्छा सर्वस्व होते का ते सोया सॉस? बरं माझ्यासाठी अण्णा होते. असं का?
म्हणजे अण्णांनी माझ्यासाठी जाम कष्ट घेतलं तुम्हाला हो का? सांगतो. म्हणजे अण्णांनी स्वतःच्या हाताने मला शी काढायला शिकवलं बोल. काय? अरे ते पाठीवर नाही का शी काढतात मध्ये सेंटरला वरती. अच्छा श्री. ते स्वतःच्या हाताने अण्णा मला पाठीवर शी काढत मला पाठीवर शी कधीच जमली नाही. मग मी कागदावर काढायचो. जाम मी प्रयत्न केला रे, आवरा प्रयत्न केला शी काढायचा. शी मला कधीच जमला नाही. मग मी इंग्लिश मधलं शी काढ. असं का? बर. अण्णाने हे बघितलं न मला असा कुत्र्यासारखा मारला. अण्णा माझे, अण्णा तुम्ही मला मारा ना तुम्ही रे मला. अण्णा का नाही मला मारला. नाही तुम्हाला भाषाला पुतळा कसा लात मारेल? अरे नाही तेव्हा पण आता मला असंच लात मारायचं. आणि आता पुतला आहे ते पण असंच लात मारणारच ना. त्यांना माहिती होतं की तुमच्या कंबरड्यात लात घातलीच पाहिजे बा. तुमचे असे जीवाभावाचे संबंध होते ना. कंबर लात बा. अरे तुम्हाला लवकर जायचंय ना? लवकर जायचं. नाही मी नाही जाऊ शकत. मी इकडून जाणारच नाही. जोपर्यंत अण्णा मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी इकडून जाणारच नाही जाणार. अरे जा नाही वासाऱ्या. फेकून मारले तिकडे झालं. अरे फालतूगिरी करतेस. असा इको देतो जाना वासाऱ्या. अण्णांची मिमिक्री इको मध्ये करतो या. चालायची मिशन सगळी खराब झाली. फेकून टाकते. साहेब यावेळेस मशीन मध्ये घोड नव्हता. पुतळ्यामधूनच आवाज आला. पुतळा बोलला. पुतळा बोलला. हा पुतळा बोला. हे पुतला नाही माझा अण्णा आहे. अरे मग अण्णानेच सांगितलं ना रे. अण्णानेच सांगितलं ना रे. त्या अनावरण झालं जाना वासाड्या असं अण्णा म्हणजे बोलले बा. तुम्ही पटकन नारळ फोडा आणि जा बा. लवकर जा. नारळ फोडा. नारळ हे घ्या नारळ. मी त्यांच्या पायाजवळ येऊन नारळ फोडतोय. अण्णा मला आशीर्वाद द्या. वा वा वा. बसाऱ्या आता पण एकू खा दिलं. याची मशीन फेकून टाक बसाऱ्याची. अण्णा मला आशीर्वाद द्या. अण्णा मला जा तुम्ही आता जा. नारळ फोडून झालंय आता जा बा. उशीर होतोय ना तुम्हाला. अरे हा काय माणूस आहे का कोण आहे? अरे कोण माणूस आहे? कोण माणूस आहे? पायावर नारळ फोडला. पायावर नारळ फोडतात. नाही सॉरी मला माहित नव्हतं हो. एवढा म्हणजे प्रेम असेल दलिंदरच निघाला तो एकदम. मला माहित नव्हतं. घामाला असेल. मला नाही करायचं तुमचं काम. ज्याला आधी मिठी मारली अण्णाला तर पातळ होता. हा एकदम भरलेला आहे अण्णा. माझी हावरी उंची वारली. अण्णाचं कोट कुणी कारलं रे? अण्णाचं कोट कुणी कारला? अण्णाचं कोट कुणी कारला? अरे अण्णा. अरे साहेब तुम्ही परत आले? अण्णा पण परत आले. अण्णा इथंच आहे ना हो. तुमचं काहीतरी जास्त भास होत आहे तुम्हाला. अरे अण्णाचं कूट का करलं? कसं दिसत बसाऱ्या? का अण्णाचं कूट कारलंस तू? नाही ते काय ते लब्बर सारखं मटेरियल आहे ना. तर घामाघूम झाले होते बा. तर म्हणून हवा लागावी म्हणून कोट काढून टाकलाय. असंच लहानपणी मला घाम यायचा ना तर अण्णा माझे सगळे कपडे काढायचे ना. साबणाने व्यवस्थित सगळं अंग धुवून काढायचे. आज मी अण्णाला आंघोळ घालणार आणि सगळे कपडे काढणार. काय ते काय ते म्हणजे कपडे तसं नाही करता येणार हो. काय ते लब्बरचं मटेरियल आहे ना. म्हणजे पाणी टाकलं तर पुतळा खराब होऊ शकतो तो. अरे नाही बसाऱ्या मी असं स्पंजनी पुसून घेईन ना. हॅलो स्पंजनी पुसून घेतो. नाही तसं काही करता येणार नाही ना. अरे अण्णा माझे सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे. मी अण्णाला सगळं कापड काढून आंघोळ घालणार आहे. तू एक काम कर.
तू कपरे अन्नाचं मी काढतो, तुम्ही नका हात लावू. मी सदरा अण्णा अण्णा माझी शेवटची इच्छा पूर्ण करायला द्या. तुम्हाला असं व्यवस्थित म्हणा आज आंघोळ घालायचे आणि सगळा साबण लावून घालायचं. करे हे बसऱ्या मला असं वाटतं अण्णाने स्वतः कपडे काढून दिले. नाही ते लब्बरचे मटेरियल आहे ना आता फ्लेक्झिबल आहे. हे बघते, हे बघा फ्लेक्झिबल आहे ते. पुतळ्यात तसा बनवलेला आहे ना एकदम. हा मी काय बोलतो, माझा हात वर नाही पोचणार, मी खालून सुरू करू. नाही खाली जायची गरजच नाही ना. घाम आहे ना बेंबी पर्यंत आलेला होता बा त्यांच्या. तर वर तुम्ही फक्त पंजने पुसून घ्या. खाली खाली काही करायची गरज नाही. मी धोतानंतर बदलून टाकेल आंघोळ. नाही मला अण्णा सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे. मी अण्णाचे सगळे कपडे काढून आंघोळ घालणार आहे. मला शेवटची इच्छा आहे माझी, तुम्हाची सेवा म्हणा अण्णा. अण्णा प्लीज मी तुला पुतळ्यातल्या आणि खऱ्या माणसातला फरक कळत नाही तुला. आज मला पुण्या करतो हा एवढ्या सगळ्या लोकांसमोर अण्णाचे कपडे काढणार तू. कळत नाही तुला. अण्णा पुतळ्याची जागा घ्या ना तुम्ही. अरे काय माझी चूक झाली. त्या पुतळ्याचं खरं काय ते मी सगळं सांगतो. माझी चूक झाली. तुझी चूक नको बोलू रे, माझी चूक झाली. हा म्हणजे एवढ्या सगळ्या लोकात अण्णाचे कपडे काढले तर अण्णा चिरणारच नाही रे. त्याला राग येणारच का नाही. बघ अण्णा कौरात चिडलाय. बघ कौरात चिडलाय अण्णा. इकडे काय मी परत चिडला. मिनी तुला फोन करतो सकाळी 5 वाजता. सगळीकडे अंधार असतो, कुत्रा नसतं, माणसं पण कोणच नसतं. आपण काय करूया, काय तिकडं अंधारामध्ये अण्णाचं सगळं कपडे काढूया आणि त्याला व्यवस्थित असं धुवून आंघोळ झाली. म्हणजे अंधारात तुला माझे सगळे कपडे काढायचे. कपडे वा ॲज युजल धमाकेदार परफॉर्मन्स. सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. मला अण्णांच्या चष्म्याशी काहीतरी जुजबी चर्चा करायची आहे. प्रसादा विनोदाच्या माळेतले तुम्ही सगळेजण आहात एक एक मणी. तुम्ही सगळेच जण आहात विनोदाच्या माळेतले एक एक मणी. आता लवकरात लवकर पहा प्रदर्शित झालाय हिरकणी. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाची आपली अशी खास शैली असणारा अफलातून विनोदवीर प्रियदर्शन जाधव आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सहभागी होत आहे आणि त्याला साथ देते हरहुन्नरी अभिनेत्री नम्रता संभेराव. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एसी कमी करा रे, थंडी वाजते इथं. ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. असलं पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेलं अंग. आणि ह्यो माझा शीश महल आहे. रोज संध्याकाळी बसून जावऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोडून मी शीश महल तयार केलेला. पण माझ्या या शीश महलात आज सलीम नाही, मानसिंग कुठं आहे, राजपूत कुठं आहे, कुणीच कसं दरबारात नाही. अरे कोण हाय र तिकडं?
कोण हाय यो रावस? जरा ती कोल्याची जाली बाजूला कर, मला मासली तरी कळू दे. कुठली मासली आहे? मासली नाही, ही असली आहे. कोण आहेस? गांधारी? तुला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. अरे हायस कोण तू? अनारकली. तुला भिंतीन गारली होती, तू बाहेर आलीस, ठीक आहे. अनारकली तू का आली आणि ते पण अशा वेळी? जिल्हे शिलाई. शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटतं सगळे. वा 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 वा. तबकडी खाली करतोय जरा, नाहीतर जिल्हे शिलाईची ग्रामपंचायत होईल. जिल्हे शिलाही नाही ग, अगं जिल्हे इलाही. ते इलाही माहितीये, इलाही माहितीये, त्या हिरकणी तिलाही माहिती आहे, आणि सईलाही इलाही माहिती आहे. ते जिल्हे शिलाई नाही, ते जिल्हे इलाही आहे. तू शिलाही काय म्हणतस? सगळं झालं तुमचे करून. इलाई शिलाई आपल्याला शिलाईच करावी लागणार आता. भल्ला क्यों? कारण आता फाटायची येळ आलेली आहे. अनारकली जुबान को लगाम दो, हमारे शाही खुजाने की तौहीन मत करो. मुझे आपके साथ एक गुफ्तगू करनी थी. काय झालं तुमचं? अगं नाही, ते गुफ्तगू शब्दात रिदम आहे ना, भारी वाटतं. ते गुफ्त असं वाटतं ना, रिदम आहे त्यात. वाहवत गेलो. दादोस तुमच्या रिदम मुले मला अत्यच्च करून दम लागला. माझी चूक झाली. काम काय आहे ते सांगशील का आता? जरा कणाला आलीस ते सांगशाल जरा सावकाश. आणि सुखात राहा, आनंदात राहा, पण थोडी लांब राहा. दादूस आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही. बरोबर, तुला शिलाईच दिसणार ग, तुला शिलाईच दिसणार. कारण माझ्या सलीम संगाती तुझा टाका भिडला. तो टाका भिडल्यावर तू त्याच्या संग रफू चक्कर जाईलीस. आमच्या घराण्याला उसवलंस आणि माझे पाय शिवलीस. जीवनारच मिनी सलीम संगाती लगीन केलंय. हा ना, मिनी तुमची सून. हा यो सगळा घोल त्या बिरबल मुलं झालेला आहे. म्हणजे मी बिरबलला बोललो, अरे आवरा चानस आहे, मना करू दे, मना जरा तिची तारीफ करू दे. अरे माझी सून आहे ती, मला गर्व आहे. मग असं काय बघितलंस माझ्याशिवाय त्या स्लम डॉग सलीम बाबा मध्ये? स्लम डॉग बोलू नका. माझा सलीम ल रावस जाम भारी बोल. सलीम काय बोलतात? जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही, प्रेमाने जिंकता येतं. त्या सलीमचा सोर, कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. माफी असावी कोथिंबीर. कोथिंबीरचं कसं झोलाय काय हिच्या डोक्यात असेल? कोथिंबीर असला तुझ्या अगं हे ते आलमगीर आहे, आलमगीर. त्याला कोथिंबीर म्हणतस. तिथं भटारखान्यातून इकडे आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर. अगं आमच्या पदव्या आहेत त्या, जरा नीट घे, मान मरातब ठेव आमचा. काय ते? बरं कणाला आली असते आज, सांगशील का? आमची इज्जत काढायचाच घेतलायस. सांगत मी नी आंबटपणा. असला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नाव आहेत ती. अगं आंबटपणा नाही ग, आलमपणा असं आहे ते. आलमपणा. चुकलं ते चुकू दे, पण कशाला आली ते सांगशाल जरा? सांगत तर दादूस आपल्या राज्यात इलेक्शन आली. त्याचं मी कणाला टेन्शन घेऊ? इलेक्शन हा तर मला माहितीच आहे, मी जिंकणार आहे. मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय. अरे पण इलेक्शन बाहेर बघ. काय? जनक शोभ. उर्दू मध्ये बोलू नको, नीट मराठीत काय ते बोल. मराठीतच बोलतो. जनक शोभ, जनक शोभ. जनक हे असली वाक्य मला आणि अंशुमन विचारायला द्यायची नाही. ती जनक शोभ
बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील? बाहेर जनता हो, ती जनता तुमच्यावर भराकली चिरली रुसली पण. चाचला ही कुठली जनता आहे जी अशी रुसताव? मग रुसले तर मग मी काय करू? नाही, जनता म्हणजे काय माझी बायको आहे, जोद्धा आहे, तिला मनवायला जाऊ मी काय गो? माझी बाई जनता काय झालं काय तुला? जनता आहे ती बसेल नाही तर जाईल, आपल्याला करायचं आहे काय? म्हणा ते जोद्धा सारखंच मनवावं लागणार आहे जनताला. का म्हणजे राज्यात कवरा खड्ड झाईलत. खड्ड झाईलत नाही, खड्ड केलं. म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो. झ अर्धा काढा आणि क अर्धा काढा. झ क असं असतंय ते. झ क लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात, पण खड्ड आम्ही केलं, मुद्दाम केलं. रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार? खराब होणार की नाही होणार? खड्ड्यांमधून मग माणसं गेली, माणसं खराब होणार की नाही होणार? मग मेकॅनिकचं काम कोण करणार? मेकॅनिक, आणि त्याला पैसे मिळणार. म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉडीचं काम डॉक्टर करणार. पायापासून मणक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार. ही माझ्या मणक्याची बात आहे, तू लक्षात ठेव. माझ्या मणक्याची बात आहे. ह्यो धंदा आहे, यो बिझनेस आहे. खड्ड आहेत म्हणून बिझनेस आहे, खड्ड नाही तर बिझनेस नाही. कसला बिझनेस करताय? तिकडे जीडीपी पडलाय बघा. मग जीडीपी पडलाय तर उचला त्याला, आपलाच समजून उचलायला नको त्याला. दादू जीडीपी पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं. तिजोरीन पैसे राहतील कस? असलं मीच हात घातले हो तिजोरीत पैसे हात घातले काढले, हात घातले काढले, हात घातले काढले. खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले. परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला, मला माहितीये. पत्र लागलं? पत्रा असं कारण की असं मला विचारलं, पण सांगायची हिंमत नाही. पण मला पिगी बँकचं मर्क होतं ते काय केलंस तू? ते पिगी बँकचं मर्क काढलं, त्यातले सगळे कॉईन काढले आणि मरक्यामध्ये सुकी मासली ठेवली वालवायला आता. आणि मरक्यातले सगळे पैसे घेतले, कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले गेलो फॉरेनला, कपडे शिवले गेलो फॉरेनला. आणि तिकडे एक बावडी होती, त्यावर उभं राहून फोटो पण काढला. हे बावडी राठोड फोटो पण काढ. आपलं सगळं सेट आहे. नाही, ही अशी सगळी फालतूगिरी करून राज्य नाही करता येत. राज्य करता येता मना कुठं काय करायचंय? अरे आपल्याकडे सलीम हाय, बिरबल हाय, मानसिंग हाय, रजपूत हाय, जोधा हाय, तोरडमल हाय, तोडरमल हाय. सगळे तरुण तुर्क आहेत. ह्यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे. ते आपल्यासाठी काम करतील. आपण येणार निवडून, मला फक्त अलाउन्स करायचं. अलाउन्स आता मिनी काय करतं ते ऐक. तुझा जो सलीम आहे ना, तो तुझी गादी नाही चालवू शकत. माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला? अरे दादूस म्हणजे तो तुझ्या गादीवर नाही बसू शकत. सलीमनी पक्ष बदलला. सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेला. बोल सलीम नामाकुल. तुझं कुल शेकून करलं पाहिजेत नामाकुल. अरे दादूस, अंजूस, पंजूस हे सगळं ऐकण्याआधी मला वर ढगा आणका नाही घेऊन गेलंस. हे असंच बोलतोय ना तर खरंच देश ढगा ना. अरे सलीम, तुला तल हातावरच्या फोड्यासारखं जपलं, त्याचे तू फळ दिलंच मला. पण काय करणार, आपलंच रागात आहे. करणार काय? बसवावं लागणार त्याला गादीवर. आणि तसा पण सलीमचा काय उपयोग नव्हता. पोडियमच्या मागं भाषणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याचे. त्याला काय जमणार आहे? पण आता आपलाय म्हणल्यावर करणार काय? करावं लागणार. सलीम गेला तर गेला. सलीमला विचारते कोण? माझ्याकडे बिरबल हाय. बिरबल हाय माझ्याकडे. किती गैरसमज आहे दादूस तुझा. तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उधळतोय ना, तुला माहित नाही. काय करतोय बिरबल? काय करतोय? तुझा बिरबल तुला सोडून गेला. बोल कुठं? दुसऱ्या पार्टीन सलीमच्या पक्षान गेला. बिरबलनं पण पक्ष सोडला. सलीम गेला, बिरबल गेला. बिरबल आलं. 25 वर्ष मी तुला माझ्या सुरक्याखाली ठेवलं. सगळी प्रकरणं तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास. पण काय हरकत नाही, सलीम गेला, बिरबल गेला, मला काय फरक नाही पडत. फरक नाही पडत. तो जाणारच होता. कारण तुमच्या पक्षात तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पळूनच जाणार ना. असला जाऊ दे, बिरबल पण जाऊ दे, पण माझ्याकडे तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे. कोण? माझ्या कलेजाचा तुकडा. कोण? जोधाबाई. जोधाबाई, जोधाबाई. त्या जोधाला आता बाय बाय करायची येल आली आता. हो, ती जोधाबाई ना तुमची मानसिंग बरोबर गेली आहे दुसरा पक्षात स्थापन करायला. असला म्हणजे मानसिंग आणि जोधानं वेगळा पक्ष काढला. वेगळा पक्ष काढलाय. आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला फाटिंबा न जोधाच्या सलीमला फाटिंबा. काढू दे वेगळा पक्ष, काढू दे वेगळी आघाडी, काढू दे वेगळी युती करू दे. लोकांना युतीत काढू दे, कशातही काढू दे. आपल्याला टेन्शन नाही, कारण त्यांना कल्पना नाही. नुसती आघाडी काढू
मारून राजकारण होत नाही, त्यासाठी कार्यकर्ता लागतो, ते पाठिंबा देतात. त्या मानसिंगला निरोप दे. 4 कार्यकर्ते जमवता जमवता हातभर पाठिंबा होईल, मग त्याला कळेल काय असतं कार्यकर्ता. कार्यकर्ता असा सहज हातात येत नाही, त्याला आणावा लागतो, बसवावं लागतं समोर. आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते मांजाच माग आहेत. असली तरुण कार्यकर्ते आहेत. हाय काय खावाला चिकन स्टार्टर न पिवायला 2 क्वार्टर दिले ना तर फुटतात यांचे कार्यकर्ते. जाऊ दे, सलीमला जाऊ दे, बिरबलला जाऊ दे, मानसिंगला जाऊ दे, राजपूतला जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. माझ्या मागं कोण उभं राहणार आहे? असलं मी एकटाच आहे. नाही दादूस, मी आहे ना तुमच्या. थांब, मी एकटाच पुरेसा आहे. अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही, सगळ्यांना ईडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही. अरे ईडी कुणाकडे पण असेल, पण काडी माझ्याकडे आहे ना. मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते, ज्याची कल्पनाच नाही. एक काडी लावीन अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कळल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून. अरे काय पण असलं तरी मी अजून हाय. पुरं गेल्यावर लोकच म्हणतील मला, शेवटी काकानच खेळ मांडी यालाय. नाही पण तुम्ही आता एकटे नाही काय करू शकत का? तुम्हाला माहित नाही, आता आपला वॉर्ड महिला राखीव झालाय, त्याच्यामुळे मिनी उभं राहत. तुला काय करतंय राजकारणातलं? मला काय कळतं म्हणजे मिनी राजकारण चांगलं खेळू शकते. बोल. असं म्हणतीस? उभी राहणार म्हणतीस? मिनी राहणार. ह्यो चांगला गेम आहे. अनारखली यो सल्तनत हिंदुस्तान जबाच्या अकबर हल्ल्या डुल्या पाटील तुझ्या माग आहे. पण मला सांग, भाषणाला जेव्हा उभी राहशील तेव्हा बोलशाल काय? भाषणाला ना मिनी सांगन लोकांना, तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा, मिनी त्या प्रामाणिकपणे सोडवायला तयार आहे. अनारखली राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही, अजिबात चालत. ज्या गादीवर मी बसता होती, गादी एकदम मऊ आहे, पण त्याच्या आत काट आहेत, काट. तुला काय माहित, राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती, त्याचा सुरका झालेला आहे आता. असं राजकारण असतं. त्यामुळे मी तुला सांगतो, तू आपलं तुझ्या नादाला लाग, माझ्या नादाला लागू नको. मी काय तुला शीट देणार नाही. तुम्ही मला गादीवर बसवणार? मी बसवणार नाही. तुम्ही मला गादीवर नाही बसवणार? मी नाही बसवणार गादीवर. नाही बसवणार गादीवर. तुम्ही म्हणा. तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का? तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं? मी तुम्हाला फुल अँड फायनल विचारतं, तुम्ही मला गादीवर बसवणार हो की नाही? हो. नो चान्स, यू कॅन गो आउट. ठीक हो, मग मी चाललं माझ्या सलीमच्या पार्टीन. अनारखली गेली, सलीम गेला, मानसिंग गेला, राजपूत गेला, बिलबर सुद्धा गेला. जाऊ दे, आघाडी स्थापन करू दे, काय करायचं ते करू दे, पण मशीन माझ्याकडेच आहे. कुठलं बी बटन दाबा, निवडून मीच येत आहे. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. क्या बात है दादा, क्या बात, क्या बात, क्या बात. सामाजिक, शाब्दिक, फालतू असे सगळ्या पद्धतीचे पंचच आणून तुम्ही आम्हाला खूप एंटरटेन केलं. क्या बात. थँक्यू. वा 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 वा. बघूया हास्यरसी काय दाद देत आहेत. राजेश दा. जावेद अख्तर नेहमी म्हणतात, जब 2 लोग चलते तो उसके बीच में भगवान चलता है. वा वा. तसा तो भगवान आज म्हणजे तुमच्या दोघांमध्ये होता. 2 आठवणी आहेत. व्हेंटिलेटर जेव्हा आम्ही लिहित होतो आणि त्याचं माझं स्क्रिप्टिंग कंप्लीट झालं आणि माझा भाऊ रोहन मापुसकर त्याचं कास्टिंग करत होता, त्यावेळेला प्रत्येक कॅरेक्टर एक तो शोधून आणायचा आणि मला दाखवायचा. आणि त्यावेळेला त्याने मला नम्रताला इंट्रोड्यूस केलं, तिचं काम दाखवलं मला. आणि मी तिचं काम पाहिलं आणि ऑडिशन दिली तिने. आणि तिने तो सीन जो मी लिहिला होता तो एक वेगळ्या तऱ्हेने सादर केला. आणि जी मी एनर्जी पाहिली, ती भाषा बघितली, तिची बॉडी लँग्वेज, तिचं टायमिंग, मी ते सगळे सीन रिराईट केले. आणि जे तुम्ही व्हेंटिलेटरवर बघताय ते मी लिहिलेलं नाही, ते तिने क्रिएट केलेलं आहे. क्या बात है. ह्यूज कॉम्प्लिमेंट. वा वा. आणि दुसरी आठवण आहे प्रियदर्शन तुमची. हम्पी नावाचं फिल्म पाहायला गेलो होतो आणि ती फिल्म बघितल्यानंतर त्यामध्ये एक रिक्षावाल्याचं कॅरेक्टर होतं आणि ते मला इतकं आवडलं होतं. आणि तो रिक्षावाला मला फिल्म संपल्यानंतर बाहेर माझ्या मागे चालत होता
तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं अरे क्या कमाल किया अरे यार आपने क्या नाम आहे आपका. मी त्यांना ओळखत नव्हतं, मला ते माहितीच नव्हते मराठी आहेत. म्हटलं अच्छा तुमचं प्रियदर्शन जाधव तुम्ही मराठी आहात. मला वाटलं ते साऊथचे ॲक्टर आहेत. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरमध्ये इतका जीव टाकायचा, इतकं ते तंतोतंत करायचं, इतकं की आमची सौंदर्यवती हिरा असताना सुद्धा मला तो रिक्षावाला लक्षात राहतो. ते खूप कमाल आहे. छोटं कॅरेक्टर आहे पण ते इतकं लक्षात राहतं. आणि प्रियदर्शन ते अजूनही माझ्या डोक्यात आहे. ते कॅरेक्टर माझ्या डोक्यातनं जात नाही आहे. थँक्यू. आणि खूपच सुंदर केलं. त्यानंतर आमचे दिग्दर्शक आणि आमचे संगीतकार ह्यांनी जे काही एक गाणं तयार केलेलं आहे राज्याभिषेकाचं, त्यातल्यात तुमचा जो धनगर होता प्रियदर्शन, तो जितका कमालीचा आणि इतका जीव टाकून सगळं काही तुम्ही करता. आणि आज तर मी धन्य झालो तुमचे परफॉर्मन्सेस बघून. थँक्यू सो मच. मंडळी, आता रिॲक्शन, एक्सप्रेशन आणि मॅडनेसला बहर येणार आहे, कारण तुमच्या समोर येते हास्य जत्रेतली सुपरहिट जोडी, अर्थात अंशुमन विचारे आणि चेतना भट. बायको ऐका ना, हा इकडे या. बोल ना. आता फ्रेश व्हा हा आणि चहा पिऊन घ्या. बर ठीक. आणि हो, हा आपला बंटी आता शाळेतून येईल की नाही, हा त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा. बर. हा आणि अयो कपडे ऐका ऐका हा. ऐका, मी कपडे लावलेत मशीनला, ते जरा वाळत घालाल. आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा. हा 1 मिनिट, तू चाललीस कुठे? मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. कुठले पडदे बदलायला? ओ पडदे बदलायला नाही हो, मग बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही? हा, ते येताना गर्दी बघितली मी. बघितलेत ना? त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय. काय तुला सिनेमात काम? हो. अरे इतकी वर्ष सोसायटीमध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही, तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं म्हणजे? अहो आम्ही बायकांनी तशी अटच ठेवली ना. काय? आम्ही त्यांना सांगितलं, देखो बो, अभी हमारे सोसाइटी में तुमको शूटिंग करने का रहेगा, तो हमको काम देना पड़ेगा. तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला. नाही म्हणून सांगते कोणाला? मला, जोशी वहिनींना आणि निकम काकूंना, तिघींनाही काम दिलंय. बोला काय सांगते? म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं? हो. मी उगाच इतके वर्ष स्किट करतोय. तुमच्या आवाजात जादू नाहीये ना, म्हणजे गिरणीच्या भोंग्यासारखा बसाडा आवाज आहे. असं तुझा आवाज काय कोकळेसारखा मधुर आहे? आहेच मुली. असं मी नाही. कोण म्हणाला असेल सांगा? तो डिरेक्टर. काय फसवताना नको तिथे कामाला लावता. नाही काय नाही, असं बोलतोय मी. काय म्हणाला माहितीये का? मला म्हणाला, भाभीजी आपके आवाज में कोयल जैसी मिठास है. काय? दातात अडकला माझ्या. तुम्हाला माहितीये का गंमत? काय? आमच्या तिघींमध्ये ना त्यांनी फक्त मलाच डायलॉग वाला सीन दिलाय. बघा आता. काय काय बघू बघू मी वाचून दाखवते. बघू. हाँ ये बघा. सुरेखा कहती है मैंने हमेशा उसे चाहा, उसके लिए व्रत रखे. ऐकतोय मी. हाँ, उसके लिए लोगों के ताने सुने, और आज वो मुझे छोड़कर चला गया. आणि मग मी म्हणते, मला नाही गरज, माझा पाठ झालंय. मग मी म्हणते, बेचारी. पुढे 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 काय पुढे झालं? नाही ते मला कळ, बेचारी कळलं मला. पुढे काय पुढे? एवढंच. हा तो डायलॉग आहे? अगं हा डायलॉग कमी, तुझ्या अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला. नाही करा, तुम्ही थट्टाच करा. अगं पण चुक 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 बेचारी ह्या डायलॉगनी बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे अशी आता शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे ग. अगं मग काय? बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते, तिला नुसतं डिस्करेज करणार. अगं नाही, काही बोलू नका. माझं ठरलेलं आहे, मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार. अगं दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी 2 भाषणांमध्ये मारामारी होते ग. काय बोलतेस तू? आणि मला एक कळतंय, तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस? असं होतं ना की.
इथून इन्क्वायरी आली होती? हा मी गेली. हॅलो हॅलो मी इन्क्वायरी केली होती. कसली? हॅलो हा बोलो हा मी मिस चेतना. मिस काय एक मिनिट मिस मारता काय मला? मिस काय बोलतोस? मिनिट आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नसतं कोणाला. तू येडीस काय? हो काम मिळत नाही. मी लपवणार आहे. हेलो हाँ बोलो आपके यहाँ आइटम डांस सिखाता है ना? हाँ वो मेरे को सीखने का है. हाँ कितना चार्जेस लेता है? 5,000. चालेल मैं आएगा कल से आता है. ए ठेव चल. काय चालेल 15,000 पगार आहे मला, त्यात 5,000 क्लासला घालणार आहेस तू? पण एक सेकंड उठ. काय तू काय आयटम डान्स करणार आहेस? हो आता तुम्हाला कसं समजावू मी? कसं काय? अहो आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोईन्स ना. मला नको काय याला? अगं तू सोसायटीमध्ये गरबा करताना 10 लोकांना पाडतेस, तू कसला आयटम डान्स करणार आहेस? अहो म्हणून तर मी क्लास लावते की नाही. अरे यार तू एक बघ तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचत. मी तसं नाही बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट आमिर भाऊजी वाजवा जरा. हे चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा. अरे वाह वहिनी क्या बात है, एकदम रावस. काय रावस काय? खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायकोचा डान्स बघतोस? एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना कर. नाही बघ पंचवेळेला डुलक्या मारत असतोस. बाहेर भेट ना, असं कुदवतो तुला दोन्ही बाजून वाजवतो चांगला तुला. शांत व्हा. शांत व्हा काय फालतू चालू तिची? शांत व्हा बाबा भाऊजी. डोंट माइंड हा. काय चाललंय काय? अरे कुठे मला चाललंय? आणि तुला अहो जरा शांत व्हा बरं. शांत व्हा म्हणजे? हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये ना फॅन्स ना असंच हँडल करावं लागतं. काय सारखं आमचं बॉलिवूड चाललंय तुझं? बसा बरं. हे बघा तुम्ही चिडू नका. मला कळतोय हो तुमचा त्रास, पण ना हे आमच्या बॉलिवूड मध्ये असंच चालतं. तुम्ही जळू नका उगाच. मी जळतोय मग? हे बाबावर त्याला नीट वाजवता येऊ दे, ह्याच्यावर कसं जळू मी? अहो आत्ताच नाही म्हणत आहे मी. आपलं समजा उद्या मी मोठी ऍक्ट्रेस झाले. ऐका ना, पडद्यावर असे किसिंगचे वगैरे सीन असतात ना, हो इतकं रिॲक्ट होऊ नका. तेच सांगते मी, ते टेक्निकल असतं हो, फिलिंग नसतात. असं 4 चौघांमध्ये कसं किस घेणार? अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का ग? कळतंय मला, तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बरं. तुमच्या मनावरची वादळं कळतायत मला. अरे कसली वादळं फालतूगिरी चालली तुझी सगळी? असं नका चिडू. हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतं. काही सारखं आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं. अहो मी त्या फॅटर्निटी मध्ये काम करते म्हटलं आमचं बॉलिवूडच म्हणणार ना. कसली फॅटर्निटी? तुझी फालतूगिरी ऐकून माझी फॅटर्निटी. एक काम कर, हे बघ मला कपडे बदलू दे आणि मला फ्रेश होऊ दे प्लीज. अगं बाई अय्या, कपड्यांवरून आठवलं. काय ता? मी तुमचे कपडे ना खाली शूटिंग वाल्यांना दिलेत. काय? मला न विचारता माझं घालू काय मी आता? नाही ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी. मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं, त्याच्यात तुमचे कपडे होते. त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी? मी म्हटलं वापरा. अरे हे शूटिंग वाले आहेत की पथनाट्यवाले आहेत? कोण हे? ओके पॅकअप. अय्या मला कॉल आला. बापरे, मला ऑल द बेस्ट करा प्लीज, माझं काम चालू आहे. इकडे ते काय बोललं ऐकलंस तू? हा पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे, कळलं का? बॉलिवूड मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं. नाही हो, त्यांनी मला सांगितलंय मॅडम पॅकअप बोलेंगे ना तर तुम नीचे आना, तब तक आराम करो. अगं आराम करो म्हणजे तुम्ही जाम बडबड केली असेल, त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो, डोके को आराम दो, हमारे डोको भी को आराम दो, म्हणून ते बोलले असतील. अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील, पहिला मी असेल, कळलं काय? नाही असं कसं? असं काय? पॅकअप काम संपलं, शूटिंग संपलंय त्यांचं. म्हणजे माझं पदार्पण हुकलं? ते पदार्पण मरू दे, तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊन ये, नाही तर टेम्पो मध्ये टाकतील, गोडाऊन टाकून देतील, कळलं काय? अहो ऐका ना, काय मी फक्त कपाटच नाही, माझा हार, तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय. अगं घेऊन ये पहिला ती. वा वा वा, ॲज युजल धमाकेदार परफॉर्मन्स.
विचारूया हास्य रसिकांना की त्यांना कसं वाटला हा ऍक्ट. खूप मजा आली. चेतना, तू प्रत्येक परफॉर्मन्स गणिक खुलत चालली आहेस छान आणि ते बघायला खूप आवडतं. अंशूबद्दल काय बोलायचं? अंशू स्टेजवरती आला की ही रूल्स आणि तुम्ही दोघांनी मिळून मजा आणलीत, खूप मजा आणली. मला आवडले सोनालीच्या गळ्यातले मणी. मला आवडले सोनालीच्या गळ्यातले मणी. तिचा पिक्चर येतोय नवा हिरकणी. मस्त वाटलं मला. मंडळी, मी आता हिरकणी ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आणि आपल्या हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. आजच हिरकणी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. आय एम शुअर की प्रेक्षक जाऊन हा चित्रपट बघणारच आहेत. तरी देखील तुम्ही जाता जाता या चित्रपटाविषयी काय सांगाल? एका ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाची उत्तम निर्मिती करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. तो तुम्ही आलात तर आमचा हा प्रयत्न सुफळ संपूर्ण होईल. हाव सर.